नमस्कार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। या याचिकेवर आता लवकरच सुनावणी होणार आहे। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत। या संदर्भात कपिल सिब्बल यांनी माहिती दिली आहे। ही याचिका लवकरच ऐकली जाणार आहे। सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पार्डेवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या याचिकेवर लवकरच सुनावणी घेणार असल्याची सहमती दर्शवली आहे। सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाच्या 38 आमदारांना नोटीस बजावली होती आणि त्यातच त्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले होते। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या 10 जानेवारी रोजीच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी, तसेच ही याचिका निकाली निघेपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांना विधानसभेच्या कामकाजात भाग घेण्यापासून मनाई करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल बेकायदा, 10व्या परिस्थितीच्या नेमका उलट आणि विकृत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ठाकरे गटाने केला आहे। यावर आता ठाकरे गटाच्या याचिकेवर लवकरच सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।